जास्त पायऱ्या चढायची निंजा टेक्निक. बोल जरा 2 शब्द बोल बाळा. बोल, घेऊन जाईल तुझा मोबाईल. मंडळी, आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग केलाय, म्हणजे खूप महिन्यानंतर बोलू शकता की मी हा ब्लॉग केलाय. आणि बाहेर खूप सुंदर पाऊस पडतोय आणि ह्या वातावरणात ना मी काय बनवलंय तुम्हाला. सो मी बनवला आहे बटाट्याची भाजी, चटणी आणि आता मी डोसे बनवते आहे, ते पण पनीर शेजवान असं सगळं मिक्स बनवते. आणि त्यानंतर आज आमचा आउटिंगचा सुद्धा प्लॅन आहे. सो या ब्लॉग मध्ये तुम्हाला आउटिंग आम्ही कुठे जाणार ते सुद्धा मी सांगणार आहे, आणि आम्ही काय काय खाणार आहेत, म्हणजे फूड आउटिंग आणि पूर्ण रेनी सीझनचा खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉग मध्ये. तर बघत राहा माझा ब्लॉग. हॅलो, तर फायनली आम्ही चाललो आहोत फिरायला, आणि ते सुद्धा बाईक राईडने. ते पण आम्ही बाईक राईडने चाललो. किती छान पाऊस पडतोय. मला पावसामुळे मोबाईल बाहेर काढेल की नाही माहिती नाही, बट चलो. हा खालचाच रोड ना. इथे जाताना रस्ता खूप खराब आहे, कारण हा गावचा रस्ता आहे आणि आपल्याला त्या समोरच्या डोंगरावर जायचं आहे. तिथे आहे खंडोबाचं मंदिर. सो हे आपण आलोय आता मुळगाव बस. In 200 meters, slight left. आपल्याला त्या डोंगरावर जायचं आणि तिथे जाण्यासाठी पुढे बघा, आणि फक्त आपणच नाहीये तर खूप आधीच लोक येऊन बसले. आणि हा आहे तो गेट. त्या गेटवरून आपल्याला जायचं आहे. तर फायनली आम्ही पोचलो आहोत श्री खंडोबा देवस्थान मुळगाव येथे, आणि हा त्यांचा प्रवेशद्वार आहे. आणि इथून आपल्याला स्टेप्सनी जायचं आहे. तर आपल्याला 500 स्टेप चढायचे आहे. आणि मी कुठे आवाज नाही येते. वरून किती सुंदर दिसेल ना. ऐसे मत कर. हाँ, इससे चढ़ने को ना. हाँ. और 2 स्टेप ज़्यादा होता है. हो जाएगा, बट असं मी कुठल्या तरी रीलमध्ये बघितलं ना की असं चढलं की पाय दुखत नाही. ते फक्त रील मध्ये असतं असं. तो मी सुद्धा असंच करते. सेंचुरी मारल्यानंतर आपल्या 100 स्टेप झालेले आहेत. अजून आपल्याला 400 स्टेप आहेत. वाव, क्या नजारा है. बोल जरा 2 शब्द बोल बाळा. बोल, घेऊन जाईल तुझा मोबाईल. आता फुल फॉग, पूर्ण फॉग आहे. आणि हळूहळू आपण धुक्यामध्ये जात आहोत. सो आता हा खालचा व्ह्यू बघा. रेकॉर्ड झालंय आपल्या कॅमेऱ्यामध्ये. हे सुद्धा आपण टाकणार आहोत. आणि आपल्या 300 स्टेप सुद्धा झालेले आहेत. अरे अजून आपल्याला फक्त 200 स्टेप करायचे. चला.
वाप ओढा तुम्ही. आणि बघा खालचं काहीच दिसत नाही आहे, पूर्ण फॉग झालं आहे. मी आता ह्यांच्या पूर्ण पाठी राहिले बिकॉज मला व्हिडिओ घ्यायची होती म्हणून. किती सुंदर दिसतंय हे, आणि ते पण किती जवळ आहे. अंबरनाथपासून फक्त 28 किलोमीटरला आहे. सो तुम्ही ही ट्रिप कधीच मिस करू नका. आणि हे मंदिरला आपण पुढे बघूया कसं आहे. तो आपण 350 स्टेप कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता फक्त 150 राहिलेले आहेत. सो चलो. अरे 150 रे. आपण आलो पुढे ना स्ट्रेट आहे. हे काय आहे? जास्त पायऱ्या चढायची निंजा टेक्निक. आणि तुम्हाला दिसतं का समोरच मंदिर आहे. नाही दिसत. धुकं खूप आहे त्यामुळे अजिबात दिसत नाहीये. तर थोडंसं आणखीन चालायला लागेल आणि आपण पोहोचतो मंदिरामध्ये. आणि हे मंदिर आहे खंडोबाचं. तर चला. धुकं तो मंदिराचं तुम्हाला कळस दिसतंय का? हे बघा. फायनली आपण पोहोचलो आहोत. ही बघा पूर्ण उभ्या आहेत शिडी आणि तुम्ही बघू शकता कशा शिडी आहेत. मला असं पण असं पूर्ण ह्याचं चालत होतं. येते का? फायनली आपण पोहोचलो आहोत. तर फायनली आपण मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत आणि आपण आता दर्शन घेऊया. नंतर बाहेरचे तुम्हाला पूर्ण नजारा दाखवते. सो चला. आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. फोटो भी निकल रही मैंने. Amazon package delivered. इधर देखो. आपलं दर्शन घेऊन झालं आहे आणि तुम्हाला दाखवते बघा. एक ही बाजू आहे, इकडची एक बाजू आहे आणि एक इकडची बाजू आहे. तर इकडे ना दाखवतं धुकं पसरलं आहे आणि या साईडला पूर्ण क्लिअर झालेलं आहे. देख हे बघताय तुम्ही किती सुंदर वाटते वरून. हे बघा. हे पूर्ण क्लिअर होत आहेत आणि हे ढग पूर्ण या साईडला जात आहेत. सो तुम्हाला मी मंदिराची एक साईड दाखवली, तर मी तुम्हाला दुसरी साईड दाखवते आणि तुम्हाला बघून खूप छान वाटणार आहे. सुसी पूर्ण बदलापूरचा व्ह्यू आहे हा. आणि ते तिकडे आहे समृद्धी महामार्ग आणि हे आहे आय थिंक सो बारवी डॅम आहे हा. मला पण एवढं माहिती नाही आहे. सो बट हा पूर्ण बदलापूर आहे. किती सुंदर व्ह्यू आहे हा. क्यूट ना.
सो पूर्ण स्टेप चढून उतरून आम्ही आता आलो आहोत खाली आणि आता बॅक टू होम. तर चला आपण पुन्हा आपल्या घरी जायला निघूया. बाय. तर आम्ही पूर्ण मंदिरात जाऊन नंतर आम्ही एक छोट्याशा टपरीवर आलो आहे जिथे आम्हाला छान पाऊस पडत होतो. वडापाव मॅन्डेटरी आहे आणि आम्ही बनवून आणली आहे मॅगी. सो मॅगीसुद्धा खाणार आहे. इधर दिखा कैसी है कैसा है. तर फायनली आम्ही घरी आलो. खूप मजा आली. खूप दिवसानंतर पावसात भिजून खूप मजा आली आणि एक छोटासा ट्रेक पण झाला. सो तुम्हाला पण जर म्हणजे मुंबईमध्येच असेल तर खूप जवळचं ठिकाण आहे बदलापूरचं, तर तुम्ही पण एकदा विजिट करा आणि खूप छान प्लेस आहे. तिथून खूप सुंदर दिसतं. तर बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.